बघा, क्लस्टर हा MRTP कायद्यानुसार बनलेली एक अमेंडमेंट आहे UDCPR मध्ये. आणि ती आणलीच होती मूळ फडणवीस साहेबांनी. त्यावेळेला त्याला त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे URS. त्याला त्याच्यामध्ये अर्बन रिन्युअल स्कीम बोलतात त्याला, म्हणजे शहर रिन्यू होते. आता आपलं शहर 30-35 वर्ष जुनं झालेलंच आहे, तर ह्याला नवीन व्हायचंच आहे. बाय एनी मीन्स ते होणार. आणि त्यासाठी आपल्याला हा जेव्हा महासभेमध्ये आला होता 2017 साली, प्रपोज होतं तेव्हा सजेशन ऑब्जेक्शनला, त्यावेळेला सागर नाईक साहेब आणि त्यांचे नगरसेवक ही जी कंपनी होती, ह्या लोकांनी त्याच्यामध्ये एकही सूचना आणि ऑब्जेक्शन टाकलेलं नाही. तसेच त्यावेळेला जेव्हा त्याला चान्स होता तेव्हा टाकला नाही. नंतर परत एकदा प्रसिद्ध झाल्यानंतर सजेशन ऑब्जेक्शनला येते जनतेसाठी, परत आलं त्या लोकांनी तेव्हाही टाकलं नाही. त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर डीपी प्लॅन त्याच दिवशी आला सजेशन ऑब्जेक्शनला. तर डीपी प्लॅन सर्वात महत्वाचं असते नगरसेवकांसाठी, इथल्या शिल्पकारांसाठी किंवा कोणासाठी, आमच्यासाठी. काय डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये नवी मुंबई शहरासाठी काय काय पाहिजे ते सर्व टाकायचं असते. तर ह्या लोकांनी, मी महासभेत होतो शेवटच्या त्यावेळेला, एक 300 एकरचा भूखंड होता. ते RPZ होतं प्रस्तावित, शासनाने त्याला RPZ साठी टाकलं. ह्या लोकांनी त्याचं RPZ काढून रेसिडेन्शियल केलं. आणि रेसिडेन्शियल केलं प्लस ते जेव्हा मंजुरीसाठी गेलं, परत शासनाच्या लक्षात आलं इथे 300 एकर मध्ये एवढी मोठी टाउनशिप कोण बांधते. त्या लोकांनी परत ते RPZ केलं. आज क्लस्टरला, त्यांचे जिथे क्लस्टर आहेत त्यांना तिथे क्लस्टर करून पाहिजे, तिथे लोकसंख्या वाढणार नाही. आणि घनसोलीतले गरीब माथाडी कामगार आणि इतर जे सिटीमध्ये 1 रूम वाले आहेत, आज त्या लोकांना URS मध्ये त्यांना 1 बेडरूम मिळणार होतं, त्यांना आता 2 बेडरूम मिळणार आहे. त्यांना भाडं जास्ती मिळणार आहे, त्यांना कॉर्पोरेट जास्ती मिळणार आहे. तर ह्या लोकांनी असं गैरसमज पसरवला की ह्याच्यामुळे पॉप्युलेशन वाढेल. आता सर्वांची कुटुंब त्या ठिकाणीच राहतात, वाढलेले आहेत. त्यांच्याच घरातले लोक 50% घरं घेत असतात विकत, तीच विभक्त होतात, आपल्या फॅमिलीवर राहतात. दुसरं यांचं म्हणणं आहे का इकडे ट्रॅफिक होणार, इथे आताच एवढी ट्रॅफिक झाली, एवढं रिडेव्हलपमेंट चालू आहे, ते कोणतंच कम्प्लीट झालेलं नाही, तरी देखील एवढं ट्रॅफिक होत आहे. ह्याचा अर्थ खूप सिंपल आहे. हे इथले शिल्पकारांचं आणि सागर नाईक साहेब आणि हे जे इतर लोक आहेत त्यांची, जेवढे महापौरात 25 वर्षे सत्ता त्यांचे, ह्या लोकांनी ह्याचं प्रायोजन करायला पाहिजे होतं. ह्या लोकांनी तेव्हा ऍटलिस्ट डीपी मध्ये मेट्रो लाईन साठी तरी टाकायला पाहिजे होती. मेट्रो स्टेशन कुठे कुठे तर रिझर्वेशन, ते टाकलं नाही. तळोजाच्या झोपडपट्टीत आलं, तळोजाला आलं, मानखुर्दच्या झोपडपट्टीत आलं मेट्रो रेल्वे. आज उल्हासनगर येते, पण आमच्या नवी मुंबईत साधा ठराव देखील केलेला नाही. ह्या लोकांना कुठेतरी बिल्डरांना घाबरवायचं आहे, म्हणून त्या लोकांना त्याची भीती निर्माण करतात आहे. आणि हा पोरखेळ चालू आहे. UDCPR हा महाराष्ट्र शासनाने आणलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमाला महासभेमध्ये कसं स्टॉप करता येणार, स्थगिती देता येणार, हे टाकतातच मुळात हास्यास्पद आहे. आणि हे जे बनलेलं आहे UDCPR, ही शासनाची योजना आहे. शासनाच्या योजना महासभा कधी बंद करू शकत नाही. ते मी सांगितलंय ना, आता मी शासनाकडे पाठवतो. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांनी स्वतःने आणलेली ही योजना आहे. आणि काय NMMC साठी नाही, ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणलेली आहे, पूर्ण महाराष्ट्रासाठी येते. हे ना एकट्याला सोडून बाकीच्या कोणत्याच महानगरपालिकेच्या त्याचा त्रास झालेला नाही. दुसरी गोष्ट, तिकडे आता मी असं ऐकतोय घनसोलीला जिथे सिम्प्लेक्स सोसायटी आहे, तिकडे ते तरुण मंडळी आहे, ती आता प्रचंड चिडलेली आहे. जवळजवळ 2000 विद्यार्थी आहेत कॉलेजमधले. त्यांचं सरळ म्हणणं आहे का, आणि तिकडेच कोणतरी नितीन दिघे हे कॉक्रोच जनता पार्टीचे राहतात, त्या लोकांनी आता आंदोलनाची तिकडे तयारी सुरू केली आहे, तिथे स्टेज बांधायला घेत आहेत. आम्ही त्या कॉक्रोच जनता पार्टीला पण सांगू इच्छितो, आम्ही 2 दिवस शिवसेनेने त्याच्यावर पूर्ण भांडणं केली आहेत, पूर्ण रोखण्याचा प्रयत्न केला. आमचा ह्याच्या मागे कोणताही हात नाही. हे संपूर्ण स्थगिती द्यायचं काम महापौरनी केलंय. त्याला पहिले तर त्या लहान लेकरा बाळांनी, ते लहान स्टुडंट लोकांनी आंदोलन करू नये, आम्ही एक कायदेशीर त्या करून आणू. पण ते आंदोलन करणारच आहेत, मला असं तिकडनं माहिती मिळते. त्याला आंदोलन करायचं आहे तर त्यांनी सागर नाईक आणि त्यांचे जे नगरसेवक विरोध करत होते त्यांच्या विरोध करावं. इकडल्या तरुणाला माझं आव्हान आहे, शिवसेनेच्या पूर्ण पाठीशी उभी होती, आम्ही त्या पापामध्ये अजिबात सहभागी नाही. प्लस पहिले तर त्यांनी करू नये, कारण शिंदे साहेब अतिशय भावनात्मक एक DCM आहेत. ते कधी पण असं लोकांवरती अन्याय होऊ देणार नाही. आणि ती गोरगरीब जनता आहे तिथे म्हाताऱ्यांची,
160 फुटाच्या घरात आज 8-8 सदस्य राहतात आहे. त्यांच्याच लोकांनी तिथे घरं घेतली असती तर ह्यांनी असं तिथे सर्वांनी प्रोजेक्शन केलं की खूप मोठा वाढेल आणि लोकांना मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न केला. ते जनरेशन नक्की खराब होणार. पण आम्ही तिकडनं नगरविकास विभागाला पटवून देऊ, आम्ही त्यांना कायदेशीर त्यांचा एफएसआय मिळवून देऊ, युआरएस स्कीम मिळवून देऊ. त्यांनी ते आंदोलन करू नये आणि करायचं असेल तर त्यांनी ह्या लोकांचे विरोध करावा. पण त्यांचं असं म्हणणं आहे की नाईक परिवारचं असं म्हणणं आहे की आमच्या या योजनेला विरोध नाही, पण नाराजगी. त्यांचं म्हणणं आहे की झोपडपट्टीमध्ये क्लस्टर योजना करावी, बाकीच्या ठिकाणी काय. म्हणजे जिकडे इलिगल आहे, ज्या लोकांनी अनधिकृत घरं बांधली, आज 12,000 बिल्डिंगी बांधल्या आहेत नवी मुंबईमध्ये. प्रकल्पग्रस्तांनी जे स्वतःचं घर वाढवलं ना गरजेपोटी, त्याच्याने ट्रॅफिक नाही वाढत आहे. त्याच्या इलिगल बिल्डिंग बांधून विकतात आहे ना गोरगरिबांना 8-8, 10-10 लाख रुपयाला. त्यांचं ट्रॅफिक त्यांना ते प्रमोशन करायचं आहे मला वाटते. कारण ते युआरएसच्या विरोधात नाही बोलतात, पण असं कोण थांबू शकते. म्हणजे ज्या लोकांनी कुठेतरी झोपडी बांधली त्यांना द्या आणि जे कायदेशीररित्या घरं विकत घेऊन आलेली आहेत त्यांना द्यायचं नाही. हा कोणता मुघलाई चालू आहे की आम्हाला माहित नाही. इलिगल म्हणजे नेमकं कोणाला बोलायचं आहे आपल्याला. बघा, जे गरजेपोटी गावाल्यांनी बांधलेत ना घरं, तो त्यांचा अधिकार आहे, ती जागाच त्यांची होती आणि त्या लोकांनी काही चुकीचं केलेलं नाही. पण हे जे आजूबाजूला सर्वात जास्ती भूमपड्यात बांधले आहेत, 4-4, 5-5 महिन्याच्या बिल्डिंगी बांधल्या सरस विकत सुटल्या. हे सर्वीकडे झालेलं आहे. हेच पालकमंत्री होते, हे लोकच महापौर होते, ह्या लोकांनी का अडवलं नाही, कुठे कधीच ऑपरेशन घेतलं नाही. आज कोर्टात कंटेम्प्ट पिटिशन चालू आहे. त्या बिल्डिंग बांधल्यामुळे त्या प्रकल्पग्रस्तांना त्रास होतोय. ते जे ओटलेवाली होते, ज्या लोकांनी बांधलं कुटुंब, त्या लोक पण त्याच्यात भरडले गेलेले आहेत. हे दुटप्पी धोरण आहे. त्यांच्यासाठी काही केलं नाही स्वतःहून, आज हे करायला चाललंय तर ह्याला पण रोखायचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.